नमस्कार मित्रांनो, ही आपण जुन्नर येथील कबाडवाडीकडे जाणारा रोड आहे. या रोडच्या चौकामध्ये उभे आहे. तुम्ही पाहू शकताय भव्य अशी वेस या ठिकाणी दिसते. आणि आता जरा थोडं जवळ येऊया. या ठिकाणी रस्ता हा दुहेरी आहे, परंतु हा रस्ता या ठिकाणी वाहतुकीसाठी बॅरिकेड्स लावून प्रशासनाने बंद केलेला आहे. तर तुम्ही जर जवळ आलात तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की जर आपण वर पाहिलं का त्या ज्या दगडी टाइल्स आहेत त्या टाइल्स खाली कोसळलेल्या आहेत. जेमतेम 6 महिने देखील झाले नसतील या वेशीच्या उद्घाटनाला. कोट्यवधी रुपयाचा शासनाने खर्च केला होता आणि ते अतिशय सुमार दर्जाचं काम झाल्यामुळं ते टाइल्स खाली कोसळलेल्या असल्यामुळं हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्या टाइल्स देखील अजून देखील इथं याच ठिकाणी पडलेल्या आहेत. ते तुम्हाला मी दाखवू इच्छितो. ह्याच त्या टाइल्स आहेत की शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून या टाइल्स म्हणजे शिवकालीन त्याचा लुक यावा यासाठी केलेल्या होत्या. हे खूप जड आहेत. जवळपास 4 ते 4.5 किलोपेक्षा जास्त वजन या टाइल्सचं आहे. जर ही टाइल्स कुणाच्या डोक्यावर वगैरे पडली तर कुणाचाही या ठिकाणी झटक्यात जीव जाऊ शकतो. तर या वेशीचं काम माननीय तत्कालीन आमदार होते अतुल बेनके यांच्या माध्यमातून झालं. खरं तर याला खूप उशीर झाला आणि 6 महिन्यापूर्वी अतुल बेनके यांनी मोठ्या थाटामध्ये उद्घाटन केलं, परंतु अतिशय सुमार दर्जाचं काम झालेलं आहे. ही आता ही जी ह्या टाईल्सचं तर पडतायच, उद्या ते म्हणू शकतील काहीतरी प्रॉब्लेम आहे, परंतु तुम्ही जर कॅमेरा बारकाईने जर हे फिरवला तर ह्याची ही जी रिंग आहे ही रिंग सुद्धा गोल नाहीये. ही जी रिंग आहे ती रिंग सुद्धा गोल नाहीये. ते व्यवस्थित डिझाईन केलेलं नाही. असं असताना शासनाने कोट्यवधी रुपयाचा या ठिकाणी दिलेला निधी हा तर वाया जाण्यासारखंच आहे. परंतु आता ही वेस कुणाच्या जीवा उठली का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. खरं तर लाजिरवाणी अशी ही बाब आहे. पाठीमाग छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ला आहे जिथे जन्म झाला आणि त्याच ठिकाणी अशी बोगस दर्जाची कामं, सुमार दर्जाची कामं या ठिकाणी होत आहेत. आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलेलं आहे. संबंधित ठेकेदारावर काय ॲक्शन होते हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. जुन्नर टाइम जुन्नर.